नमस्कार मंडळी, सोहन नागवेकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. तर मंडळी, आजचा दुसरा ब्लॉग आहे माझा आणि आज म्हटलं थोडं फिरायला जायचं ठरलं आहे. बघू आता, सागर आला आहे तिकडे पुढं, बघू आता कुठे जातो आहे फिरायला. आता स्पॉट तर अजून काय ठरलेलं नाही. दोन तीन दिवसांनी बोलत होतं जायचं, पण तो काय ठरला आहे ना. पण आता बघू, चला. सागर, अरे तयार होऊन गॉगल उडाय, कुठे जाऊया? सांगवेत जाऊया. हां, सेल्फी स्टिक आणले. डन, सांगवे डन. चला तर मग निघूया आता सांगवेमध्ये. शेट आपल्याला देवरुख मार्गे. अरे बेस्ट आहे सर्वात. अरे मला जो जॉब करण्यापेक्षा हे बरं आहे. 2 मेंढऱ्या आणि 4-5 मेंढरी घ्यायची आणि 2 गाई म्हशी घ्यायच्या. दादादेव सरकारी विद्यालय 5वी ते 12वी पर्यंतचा प्रवास आमचा. तर आम्ही आता हा संगमेश्वर मार्ग, हा संगमेश्वर आणि इकडं देवरुख. तर आपल्याला तामाणे फाट्यावरून पुढे इकडे सांगव्यात जायचं आहे. तर पुन्हा एकदा दाखवतो. हा संगमेश्वरातून इथून आम्ही आता आलेला इथे स्टॉप झालेला आहे. इथून देवरुख मार्गे आणि आपल्याला जायचं आहे तो इकडून तामाणे मार्गे पुढे जायचं आहे तिकडे. तामाणे मार्गे फुटला रस्त्याने तर सरळच यायचं आहे. दाखवतो तुम्हाला. त्यात खड्डे तर भरपूरच आहेत. ते कोणाला विचारलं तरी तुम्हाला सांगत जातील ते. 7 किलोमीटर दाखवलं होत्या. 7 किलोमीटर आपल्याला इथून जायचं आहे. तर आपला तामाणे फाटा लागतो. तामाणे फाट्यावर बघू आपण कुठं राईटला जायचं लेफ्टला जायचं ते. इथे विसरायला लागेल. बोर्ड तर नाही ते 2 रस्ते फाटे कुठले. सरळ आल्यानंतर इकडून आता आलेलो, तुम्हाला सांगितलं ना. आता विचारलं काकांना दुकानवाल्याला, तर इकडं तो दुसऱ्या साईडला जातो रोड आणि आपला जायचं तर ह्या समोर रोडने. म्हणजे सरळ आलात ना इकडून तर डायरेक्ट लेफ्ट साईडला मारायचा. लेफ्ट साईडवरून सरळ 4 किलोमीटर आहे. हा तामाणे शाळा. भारी वाटतं. आल्यानंतर आहे ना 2 फाटे फुटतात इथं पण. 2, एक इकडे आणि 2 इकडे. सरळ आपल्याला जायचं ना. हां, तर हा इकडेचा सरळ फाट्यान पुढे जायचं आहे. सांगवे 3 किलोमीटर. इथं पुढं थोड्या वेळानंतर आल्यानंतर तर फाटे पडतात. तर इकडचा रोड जातो धामापूर साईडला आणि पुढं जातो तो आपल्याला सरळ सांगव्यामध्ये. सप्रेवाडी ते ह्या साईडला सप्रेवाडी. आपल्या सरळ पुलावरून देवधामापूर. इथं पण धामापूरला फाटे फुटतात. इथं पुढे गेल्यानंतर आहे ना, इथं पण फाटे फुटतात. त्यावेळी आलो होतो ना, दादाची गाडी कुठे त्यावेळी फुटली. तिथं आल्यानंतर सांगूचा फाटा फुटतो रे खैली इकडं. आता काका बोलले सरळ जायचं. या साईडला पण फाटा फुटतोय. सरळच असणार, कारण सरळ रोड असा तिकडेच आहे ना. अरे बघ, त्यांची ग्रामपंचायत इथं आहे ना इकडं. बघूया ना आपण, विचारूया तिथं कोणतरी भेटलं तर. सरळ लागते जाणे का. अरे काय घरं आहेत पण माणसं नाहीत कोण. हे काहीतरी नवीन शाळा वाटतं. शाळा आहे वाटतं. काय शाळा नाही रे, शाळा आहे संस्था गेले.
बाहेर बाहेर घरात कोणच नाही. अरे घरांची बंद घर भिंड गावात माणसं आहेत की नाही? हे पण बंद. अरे देवा. ते पण बंद. नाही रे, मोठे मोठे घर आहेत ना बांधून केलेले आणि शहरा साईडला राहिलेले माणसं आहेत हे सर्व. हे काय आपल्याला सरळ स्टेट जायचं आहे आधी. विचारूया तिथं कोण भेटलं आपल्याला. आता मागाशी आम्ही इथं चुकलेलं होतं तर त्या व्हिडिओत तुम्हाला दिसेलच की आता आलेलं नाही, डायरेक्ट आधी पुढे गेलेलं आहे तिकडे तुलसणी मार्गे गेलेलं. आणि हा माझ्या पाठचा रोड दिसतोय तो तामाने मार्गेतून. आणि आता आपल्याला जायचं आहे तर इकडे जायचं आहे ह्या साईडला, कालच्या साईडला. तर तिथून 5 मिनटावर आहे. आता ताईंना विचारलेलं, मागाशी गेले तिकडे पुढे जाऊन आलेलं, अगदी चुकल्यासारखं झालं. नंतर सागर बोलतो की तो तुलसारी मार्गी रोड आहे तो. मग परत रिटर्न आलेलं आहे इथं. आणि इथं हा पाठचा फाटा आहे ना, तर या पाठच्या फाट्याने आता सरळ आतमध्ये जाणार आहोत. चला तर मग. वा वाटतं गाव. आलेला वाटतं. आलेला लगेच आहे रे, जवळच आहे. हा जवळच आहे. गाडी काही टाकायची. गाडी टाकायचं साईडला लागू ठेवली. मंदिर बंद आहे वाटतं. आता आवाज बसला येतो. हा वाटतं भारी. साईडला बघ ना काय किंवा परिसर भारी वाटतो, शांत अगदी. मोठं झाड वाटतं बघ असलं उंच. तर मंडळी फायनली आपण आलो आहोत तिथे. मंदिर तुम्ही बघू शकता. आजूबाजूचा परिसर आहे ना भारी वाटते, म्हणजे असं मोकळा परिसर आहे पूर्ण. बघू शकता तुम्ही पण. इकडं आजूबाजूला घरं आहे तिकडे त्या साईडला वगैरे. इकडे पण घरच दिसत आहेत, म्हणजे अगदी गावातच, पूर्ण गावातच मंदिर आहे. आता आलेलं आहे आणि परमिशन तिच्या बोर्डवर लिहिलं आहे, म्हणजे यूट्यूबवर व्हिडिओ टाकण्यासाठी परमिशन वगैरे. काही मंदिरात असतं ना, तर मोठ्या मंदिरात कसं की परमिशन घेतल्याशिवाय आतमध्ये जायला नाही, पाया पडायला वगैरे काय असं असतं काही जणांचं म्हणून. आता बघूया, आता गावात आलं आहे, फिरतोय आता. बघतो ते आजी एक भेटल्या होत्या, ते बोलतात की आहे परमिशन वगैरे आहे, म्हणजे करू शकता व्हिडिओ वगैरे आणि पाया वगैरे पडू शकता. पण तरी पण दोघं तिघांना विचारूया आपण, आपल्याला रिस्क नको जास्त. तर आता परत एकदा विचारून आलेला, म्हणजे दुसऱ्यांदा कन्फर्म केलेला की मंदिरात जाऊन आम्ही व्हिडिओ वगैरे करू शकतो का. आणि बोर्डवरती बघू शकता इथे पाठी, इकडे पाठी बोर्ड लिहिलेले आहे की यूट्यूबवर व्हिडिओ करताना वगैरे परमिशन घ्यावी. तुम्हालाही सांगतो, जर कोण आलं नाही इथं तर पहिल्यांदा आपण नवीनच येतो, आल्यानंतर आपण आजूबाजूला घरं आहेत ना तर त्यांना विचारूया आपण. कारण कसं होतं की डायरेक्ट परमिशन न घ्या की ते असतात काहींचे नियम वगैरे, तर विचारूनच आपण परमिशन घेतल्यानंतरच आता आतमध्ये जाते. चला तर मग.
तर मंडळी आत्ताच आमचं दर्शन वगैरे झालं. दर्शन आतमध्ये केले, व्हिडिओ शूटिंग वगैरे फोटोशूट वगैरे केले. भारी वाटतं इथं आल्यानंतर, शांत वाटतं मस्तपैकी. पाठी इकडं पूर्ण बघू शकता, माझ्या पाठी बघा बॅकग्राऊंड वगैरे कसा पूर्ण अगदी सावली आहे इकडे या साईडला. गार थंडगार वाटतं पूर्ण आल्यानंतर, वारा पण पूर्ण अगदी थंडगार वाटतो. दर्शन घेतलेलं, थोडं फोटोशूट वगैरे केलेले आहेत. आता पुढचं प्लॅनिंग बघू आता कुठे जायचं. आत्ता वाजले 2, तर प्लॅनिंग चालतं आहे आमचं दुसरीकडे जायचं. पण गेलो तर बघूच, नाहीतर मग डायरेक्ट घरीच. आज प्लॅनिंग आहे. आणि बघू आता उद्या जिकडं जाईल तिकडं. चला निघूया. तर मंडळी तुम्ही या मंदिराकडे आणि आवर्जून तुम्ही नक्कीच भेट द्या. खरंच खूप भारी मंदिर आहे. आता आम्हाला माहिती तर भेटली नाही, ते माने म्हणून आहे तिथे, म्हणजे मंदिराच्या पाठी घर आहे त्यांचं, तर ते माहिती देतात. पण ते आता ते घरी नाहीत, म्हणजे आता बाहेरून बघितलेलं तर ते घरी नाहीत. आलात तर पहिल्यांदा परमिशन घ्या इथे. परमिशन घेतल्यानंतर असे डायरेक्ट पाठवतात आतमध्ये मंदिरात, पण तुम्ही परमिशन घेऊनच आतमध्ये जा. पण आल्यानंतर खरंच खूप भारी वाटतं मंदिर. आम्हाला तर मन प्रसन्न झालं बाबा. तर मंडळी आत्ता वाजलेच 4:30 4:15 झाले. अगदी आम्ही 12 वाजता निघालेलो होतं, सॉरी चुकलं, 11ला निघालो होतो घरातून आणि येईपर्यंत आता 4:30 वाजले. जरा आलो हॉटेलमध्ये, जरा खाल्लेलं वगैरे आणि थेट घरीच आलो होता डायरेक्ट. पण थोडं भारी वाटलं. म्हणजे जर तुम्ही गेलात तर संगमेश्वरात आलात तर त्या मंदिराला नक्कीच भेट द्या. तर मंडळी आजची व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ या चॅनलवरती येत राहतील. तोपर्यंत टाटा बाय बाय. स्वतःची काळजी घ्या.